मातीनी झाल्या. मावशे मला सांग, बाथरूम मधल्या भिंती कशा सवासने होती? मला सांग दादा, ताई अक्का टिकली चिटको, ताई अक्का आंघोळीला बाथरूम मध्ये गेल्यावर टिकली कशाला चिटकू देत भाऊ? पितळाला. मग नवरा का पितळाला बसतो चिका चिका. काय हसत्या, जरा कुंकू लावाचा पोरी हो. हा, आपल्या भारुडात तसं काही म्हणता येत नाही, म्हणून सोप्या भाषेत म्हणावं लागतं. कुंकू घ्या कोणी काळा मनी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, दाताचा दात म्हणे घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी. घे ग अनमाय माया सोन्याची माय, अनमाय माया गण्याची माय, कला खेळाला केसारी भणी गे मैना कारी बोत मनी गे, केसारी भणी गे मैना कारी बोत मनी गे, काळी पोत मनी गे, काळी पोत मनी गे, विमल गे कमल गे, विमल गे कमल गे, केसारी भणी गे मैना कारी बोत मनी गे, केसारी भणी गे मैना कारी बोत मनी गे. काय झालं दादा? आता केसरी बिसरी कोण वापरतं? बरोबर आहे दादा, आजकाल कोण केसरी पेसरी वापरतं भाऊ, पण ह्या कलियुगात केसरी बी ठेवा लागते दादा. याचं कारण असं होत चाललंय, आजकालच्या पोरी केस कापून फिरत्यात आणि पोरं जिपऱ्या वाढून फिरतात भाऊ, म्हणून केसरी ठेवा लागते. हातासारखी गोष्ट नाही माय, इथं जुन्या म्हाताऱ्या बसेल त्यांना विचार, पूर्वीच्या मायाचा कसा एक केसाचा आंबाडा राहायचा, त्या आंबाड्यातून एक शेंडीवर राहायची, ती शेंडी म्हणजे ज्ञानरूपी अंटेना, आणि त्या ज्ञानरूपी अंटेनाच्या रेंज मध्ये सगळं घर कसं एका विचारानं राहायचं दादा. पण आजकाल काय झालं, आजकाल ब्युटी पार्लर मध्ये जाऊन सगळं ज्ञान अंटेने कतरून आणले आणि झिपऱ्या बांधल्या, झिपऱ्या बांधल्या म्हणून घरातले विचार बांधले. वडील जे सांगत होता तेच मुलगा करायचा, पण आजकालचं पोट्ट लग्न करतं तर बापाला माहित होत नाही भाऊ. आताची लग्न तरी काय माय, सकाळी टामटूम, दुपारी ढामटूम आणि संध्याकाळी अरे राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला दादा. अरे राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला दादा. अरे वयाच्या 16व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी पहिला किल्ला घेतला. अरे वयाच्या 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. आणि आजकाल 16 वर्षाची आवलेत काय म्हणतो भाऊ, 16 वर्ष धोक्याचं गे, 16 वर्ष धोक्याचं, 16 वर्ष धोक्याचं गे, 16 वर्ष धोक्याचं. तर माझ्या गाडगे बाबा म्हणता हे 16 वर्ष धोक्याचं नसून 16 वर्ष शिकायचं गे, 16 वर्ष शिकायचं, 16 वर्ष शिकायचं गे, 16 वर्ष शिकायचं. अगं शिकून डॉक्टर व्हायचं, शिकून डॉक्टर व्हायचं, शिकून मास्तर व्हायचं, शिकून मास्तर व्हायचं. 16 वर्ष धोक्याचं गे, 16 वर्ष धोक्याचं, 16 वर्ष धोक्याचं. आणि तुम्हाला सांगतो ताई, या मोबाईलला तुला धिंगाणा केला, या मोबाईल मधून घेण्यासारखं चांगलं आहे, पण या मोबाईलला तुला धिंगाणा केला. आणि या मोबाईलला फक्त शहरी भागातली पोरं बिघडली अशी नाही, आमच्या ग्रामीण भागातलं पोट्ट बी काही ध्यानावर राहिलं नाही. ते कोणतं हिंदी गाणं आहे ना दादा, दिल जब जब तुझको पुकारे मैं तेरी औलादी किनारे, बोले साथिया तुझे दिल दे दिया, मेरा दिल ले लिया. भारुडात हिंदी गाणं चालत नाही, पण माय हे शहरी भागातल्या पोट्ट्यानं हिंदीत म्हणलं, पण आमच्या ग्रामीण भागातलं पोट्ट बी काही कमी नाही राहिलं. हेच गाणं मराठीतून कसं म्हणलं असं माय, तुही माय गेली निघाला, चल ग पोरी धुना धुयाला, तुही माय गेली निघाला, चल ग पोरी धुना धुयाला, हे धुना धुयाला, पोरी धुना धुयाला, हे धुना धुयाला, पोरी धुना धुयाला, तुही माय गेली निघाला, चल ग पोरी धुना धुयाला, तुही माय गेली निघाला, चल ग पोरी धुना धुयाला. पहिलं मायाच्या डोक्यावरून पदर पडायचा नाही, आणि आजकाल पदर दिसत नाही, सगळंच बदललं दादा. कलियुग आहे म्हणून कसं झालं, पहिल्या होत्या लुगड्या वाल्या, पहिल्या होत्या लुगड्या वाल्या, आता निघाल्या जीन्स पॅन्ट वाल्या, आता निघाल्या जीन्स पॅन्ट वाल्या. लागलं तर कमलं आणि लागलं तर कमलं हलवायला हो, कलियुग लागलंय बदलायला, कलियुग लागलंय बदलायला हो, कलियुग लागलंय बदलायला. पहिली होती चटणी भाकर, पहिली होती चटणी भाकर, आता निघाली इडली सांबर, आता निघाली इडली सांबर. पहिली होती चटणी भाकर, आता निघाली इडली सांबर. लागलं तर लागलं तर
लागेल तुझ्या मनात सांगायला हो कलियुग लागले बदलायला कलियुग लागलंय बदलायला हो कलियुग लागलंय बदलायला पहिल्या होत्या बुचड्यावाल्या पहिल्या होत्या बुचड्यावाल्या पहिल्या होत्या आंबड्यावाल्या पहिल्या होत्या आंब्यावाल्या आता निघाल्या कापकटवाल्या आता निघाल्या बापकटवाल्या लागलं तर झिपऱ्या उडवायला हो बदलायला कलियुग लागलंय बदलायला हो कलियुग लागलंय बदलायला कलियुग लागलंय बदलायला हो कलियुग लागलंय बदलायला यमीला तुझ्या कानातलं घे यमीला तुझ्या कानातलं घे यमीला तुझ्या नाकातलं घे यमीला तुझ्या नाकातलं घे काय झालं दादा अरे तू येडी का खुळी झालं काय आता लोकाला यमीन डमी नको मग रे भाऊ आता पाहिजे वंशाला दिवा बरोबर आहे दादा आता शीख मुद्द्यावर आला बापा तू प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे म्हणून काय होत चाललंय जिकडे पाहावं तिकडे स्त्री म्हणून हत्या होत चालली आजकालची मुलगी पोटातल्या पोटात मारल्या जातीये अरे या विज्ञान युगात कळतं पोटात मुलाचा गर्भ आहे का मुलीचा गर्भ सोनोग्राफी केली म्हणजे कळतं पोटात मुलाचा गर्भ आहे का मुलीचा गर्भ आणि मुलीचा गर्भ असताना दादा गर्भपात केला जातो का कारण प्रत्येकाला पाहिजे तो वंशाचा दिवा जिकडे पाहावं तिकडे स्त्री म्हणून हत्या होत चालली आजकालची मुलगी पोटातल्या पोटात मारल्या जातीये का कारण प्रत्येकाला पाहिजे तो वंशाचा दिवा आणि स्त्री भ्रूण हत्या काही 2014, 15, 16चा विषय नाही दादा जेव्हापासून मानवाची उत्पत्ती झाली मानवाची निर्मिती झाली तेव्हापासून स्त्री भ्रूण हत्या होतीये अरे आता तरी मुलगी पोटातल्या पोटात मारल्या जातीये जेव्हापासून स्त्री भ्रूण हत्या होती ना पूर्वीच्या काळी सोनोग्राफी नव्हती पूर्वीच्या काळी विज्ञान युग नव्हतं तरी सुद्धा स्त्री भ्रूण हत्या व्हायच्या आणि कशा व्हायच्या 2च मिनिटात सांगते माझी जागा घेते माय पूर्वीच्या काळी लोक वाडी वस्ती करून राहायचे कुठेतरी जंगलात राहायचे त्या वाडी वस्तीचा एक सरदार असायचा आणि त्या वाडी वस्तीवर जर एखादा मुलगा जन्माला आला एखादा बाळ जन्माला आलं ना तो टोळीचा प्रमुख त्या झोपडीच्या दिशेने पळत जायचा आणि जाऊन विचारायचा काय झालं आतून आवाज यायचा सुन्नदा झाला मुलगा झाला हे ऐकताच टोळीचा प्रमुख बाहेर यायचा आणि सर्व गावकऱ्यांना म्हणायचा अरे ऐकलं का सुन्नदा झाला मुलगा झाला सगळे दारू प्यायचे आनंद साजरे करायचे पण परत एखाद्या महिलेला जर दुसऱ्यांदा मुलगी झाली तर टोळीचा प्रमुख त्या झोपडीच्या दिशेने पळत जायचा आणि विचारायचा अरे काय झालं आतून आवाज यायचा सुन्नती झालीये दुसऱ्यांदा मुलगी झालीये हे कळताच टोळीचा प्रमुख झोपडीत शिरायचा आणि त्या ओल्या बाळातली जोड पडलेली एका दिवसाची चिमुरडी तिची तंडी धरून तिला ओढत आणायचा आई नको नको म्हणायची पण टोळीचा प्रमुख ऐकायचा नाही तंगडी धरून तिला उलट करून असं बाहेर आणायचा सर्व गावकरी गोल रिंगण करून असायचे खाली जळता विस्तू ठेवलेला जायचा टोळीचा प्रमुख त्या मुलीला त्या जळत्या विस्तूवर टाकून द्यायचा आणि राहिलेल्या लोकांना आदेश करायचा अरे ही पापी कार्टी ही सुन्नती आपल्याकडे जन्माला आली इथं जर आपण बळी दिला ना तर आपल्या घरात सुन्नता जन्माला येईल मुलगा जन्माला येईल म्हणून आदेश मिळताच सगळे लोक त्या मुलीला एक एक दगडाचा फटका मारायचे दगडाच्या फटक्यानं चेंदा मेंदा झालेली मुलगी टोळीच्या प्रमुखाचं पोट नाही भरायचं नाही टोळीचा प्रमुख परत त्या मुलीची तंगडी धरून तिला वर करायचा आणि ज्या वेळेस करायचा ना माय त्या मुलीच्या नाकातोंडातून रक्ताच्या चिरकंड्या उडायच्या मांसाचे गोळे तुटून तुटून खाली पडायचे पण टोळीच्या प्रमुखाचं पोट नाही भरायचं टोळीचा प्रमुख परत त्या मुलीला घर घर फिरवायचा आणि सप दिशा आकाशात फेकून द्यायचा आणि राहिलेल्या लोकांना आदेश करायचा जो कोणी वरून खाली येणाऱ्या मुलीला आपल्या भाल्यावर घेऊन ना त्याला बक्षीस दिला जायचं आणि आदेश मिळताच कोणीतरी इकडं पळायचं कोणीतरी तिकडं पळायचं आणि कोणीतरी उडी मारून काचकन त्या मुलीला आपल्या भाल्यावर घ्यायचं का म्हणून मुली मारतोय रे आम्ही वंशाचा दिवा अरे प्रत्येकाला पाहिजे इथं वंशाचा दिवा अरे पण कळेल कधी तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे इथं वंशाचा दिवा अरे पण कळेल कधी तुम्हाला जगण्यासाठी लागते पाणी आणि हवा अरे मुलगी म्हणजे गुळाचा खडा मुलगी म्हणजे साखर घरादारावर असते शेवटी तिच्याच मायची बाखर शुभा जरी मोठा झाला त्याला घडवलं एका बाईनं शुभा जरी मोठा झाला त्याला घडवलं एका बाईनं अख्या स्वराज्याचं स्वप्न शुभा आधी पाहिलं होतं त्याची जाऊन होतं त्याची का म्हणून मुली मारतो आम्ही वंशाचा दिवा म्हातारपणी घालतो कंबाड्यात लाट वंशाचा दिवा म्हातारपणी घालतो कंबाड्यात लाट पण त्या ठिकाणी माया करायला लागते शेवटी पोरीची जात र शेवटी पोरीची जात का म्हणून मुली मारतो आम्ही
इथं बसलेले लोक आहे ना, हात जोडून माफी मागतो दादा. या ठिकाणी आलेले जे लोक आहे ना, त्यांना जर मुलगी नसेल ना, तर तुमच्या मरणाला सुद्धा अर्थ नाही दादा. हात जोडून माफी मागून सांगतो, इथं जे लोक बसले, ज्या मावल्या बसल्यात, तुम्हाला जर मुलगी नसेल ना, तर तुमच्या मरणाला सुद्धा अर्थ नाही. कसं नाही, 2 मिनिटात सांगते माय. एखाद्या गावात जर एखादा म्हातारा माणूस वारलं ना, त्याचे 4 मुलं असतात. 4 मुलं 4 कोपरे धरून रडतात माय. आणि रडतात तरी कसं ग बाबा, रडता का 100 वर, तर हेच कळत नाही. पण त्या म्हाताऱ्याला एक लेक असते, एक मुलगी असते, जवळच कुठेतरी तिचं गाव असतं. आणि म्हातारा वारल्यानंतर तिला फोन जातो. फोन तिचा नवरा उचलतो आणि म्हणतो, दाजी अहो ऐकलं का, तुमचे सासरे वारले. या जगात तुमचे सासरे राहिले नाही. ताईला घेऊन, माझ्या बहिणीला घेऊन, माझ्या ताईला घेऊन लवकर लवकर गावाकडे या. असं म्हणताच तो नवरा त्या बाईला सांगतो, अगं ऐक, आपल्याला तुझ्या माहेरी जायचं आहे. म्हाताऱ्याची तब्येत कमी जास्त आहे, आपल्याला तिथे जायचंय असं सांगतो. आणि ज्या वेळेस तिला ते कळतं ना, त्यावेळेस तिला आपसूक कळतं, या जगातून माझ्या मायेनं निरोप घेतलेला आहे. माझी माय या जगात राहिली नाही. माझा शेवटचा बाप होता. कदाचित माझा बाप सुद्धा या जगात राहिला नसेल. तसंच उठते, केस विचारलेले नाही, पदर कमरेला खावते आणि माहेराच्या दिशेने जाते. आणि ज्यावेळेस गावच्या वेशीवर येते ना, तिला कळतं एवढी लोक माझ्या बापाच्या घरासमोर थांबलीत ना, म्हणजे नक्कीच या जगाचा निरोप घेऊन माझा बाप गेलाय. माझी माय तर अगोदरच गेली होती, पण या जगात आता माझा बाप देखील उरला नाही. आणि त्यावेळेस ती टाहो फोडतीये. वेशीहून कळतं माझा बाप इथं नाही ना, तर ती ताई वेशीतूनच टाहो फोडतीये. बाबा बाबा, या जगात माय नव्हती हो. तुम्ही तर हाताच्या फोडाप्रमाणे मला जपलं नाही, आता तुम्ही पण नाहीये. लक्षात ठेवा माय मावल्या हो, मायला जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे, जोपर्यंत तुमची माय जिवंत आहे, तोपर्यंतच तुमचं माहेर पण असतं. म्हणून म्हणतो, जोपर्यंत मायबाप जिवंत आहे ना, त्याला जीव लावा. अरे आपली म्हातारी झालेली म्हातारी, तुला जर कळलं ना, माझी लेक माहेरपणाला येते. म्हातारी सकाळ धरून एका तांब्यात पाणी घेते, कोरभर भाकरीचा तुकडा घेते. आणि ज्या दिवस तुम्ही सणासुदीला माहेरी जातात ना, म्हातारी सकाळपासून वाट बघत राहते, माझी चिमणी येईन, माझी सोनी येईन, माझी मनी येईन. आणि ज्या वेळेस म्हातारीला दिसतं ना माझी लेक आली, तिच्या पायावर पाणी टाकते, कोरभर भाकरीचा तुकडा ववाळून टाकते. माझ्या सोनीला कोणाची नजर तर झाली नसेल ना. पण ज्या वेळेस माहेरात तुमचा बाप नसतो, ज्या वेळेस माहेरात तुमची माय नसते ना, 2 तास तुम्ही भावाच्या घरापुढे उभं राहता ग ताई, कोणी म्हणत नाही ताई केव्हा आल्या, काय आलं, कोण कोणाची भावजाई नाही, कोण कोणाचा भाऊ नाही. म्हणून म्हणतो, जोपर्यंत मायबाप आहे ना, मायबापाला जीव लावा. या ठिकाणी ज्या ताईला माय नाही, बाप नाही ना, त्यांना विचारा त्यांचं दुःख. आणि बहिणीवर तुम्हाला सांगतो, जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत जीव लावा. प्रॉपर्टीसाठी, इस्टेटीसाठी भावा बहिणी तू भाट करू नका. आणि तुम्हाला जसं वाटतं ना, तुमच्या माहेरात तुमच्या मायबापाला तुमच्या भाऊजाईनं जीव लावला पाहिजे, तसं तुम्हीही तुमच्या सासू सासऱ्याला मायबाप समजा. संपूर्ण जगात मायबापाचं प्रेम तुम्हाला कोणी दिल्याशिवाय राहणार नाही. वेळ फार झालेला तरी एक शेवटी जाता जाता सांगतो, इथं माझ्या बऱ्याच नवतरुण भगिनी बसलेले आहेत. आज हे सांगण्याची गरज आहे, हात जोडून माफी मागून तुम्हाला सांगतो, बहिणींनो, तुम्ही उच्च शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जात असाल, महानगरामध्ये जात असाल, माध्यमिक शिक्षणासाठी जात असाल, तर शिक्षणात जाताना माय एक कर, बहिणी ताई तुला सांगतो, बाहेर गावी शिक्षणाला जात असताना असं एकही वाईट पाऊल उचलू नको. त्या वाईट पाऊल उचलल्यामुळं तुझ्या बापाला, तुझ्या भावाला, तुझ्या मायला गावच्या वेशीवरून जाताना खाली मान घालून जावं लागल. असं एकही वाईट पाऊल उचलू नको. काय असते लव, प्रेम विवाह, लव जीवात, त्या शांबड्या पोट्याच्या नांदी लागू नको ताई. अगं शिकून मोठी होय, मग बघ तुलाच ती किमया घडून दाखवायची. आणि आजकाल मुलं मुली पळून जाताय, विवाह करताय, प्रेम विवाह करताय, लव जीवात करताय. याला जर का कोणी कारणीभूत असेल ना, तर त्या मुलाचे आई वडील आहेत. तुम्ही म्हणशाल असं कसं, तुम्हीच कारणीभूत आहे. तुमची मुली कॉलेजहून लवकर घरी आली नाही, तर तुम्ही कधी विचारता ताई तुला उशीर का झाला? तुमचा मुलगा कॉलेजहून लवकर घरी येत नाही, तुम्ही विचारलं अरे दादा तुला एवढा उशीर काहून झाला?
अहो तुम्ही आम्ही शेतकऱ्याची लेकरं नोकरदाराची लेकरं तरी आपली परिस्थिती जेमतेम राहते माय कधी चटणीवर तेल आहे तर कधी राहत नाही बरोबर आहे ना माय मग तुमच्या पोरीकडे 50-50 हजाराचा आयफोन येतो कुठून कधी तुम्ही विचारलं का कधी विचारलं आणि काय ते आजकाल त्या शेंबड्या पोट्याला त्या मोबाईल मधलं काही करत नाही तरी ते आपलं टांग अरे आजकालच्या मुलीच्या हातात काय मोबाईल देते मुलीला दानपट्टा चालवणं शिका मुलीच्या हातात तलवार द्या म्हणजे उद्या जर एखाद्या हराम खोरानं तुझ्याकडे वाईट नजर करून बघितलं ना उभा पाडला पाहिजे उभा चिरला पाहिजे अशी जिजाऊची लेख तू रमाई भुमाईची लेख तू दादा इको द्या हो त्याला मी माझं भारूड सोडून जरा दुसरीकडेच गेले का भाऊ तुला काही घ्यायचं का दादा अगं टमीला तुझ्या कानात लगे टमीला तुझ्या कानात लगे टमीला तुझ्या हातात लगे टमीला तुझ्या नाकात लगे अनमाय माया चष्म्यावाल्या ताईची अनमाय माया इमलबाईची पहिले किला बांगड्या बांगड्या घेऊन बनी के मैना गाड़ी बहुत बनी गे सारी बनी के मैना गाड़ी बहुत बनी गे अगई मलगे कमल गे अगई मलगे कमल गे शांता गे कांता गे शांता गे गाता गे सारी बनी के मैना गाड़ी बहुत बनी गे सारी बनी के मैना गाड़ी बहुत बनी गे काय 50 रुपये कशाला भाऊ पोराच्या दुधाच्या बाटलीला एक भाऊ तिकडे काय दुधाच्या बाटलीला पैसे देतो भाऊ पण आजकालच्या मॉडर्न बायाचा समज आहे अंगावरलं दूध पाजलं म्हणजे फिगर खराब होते आणि म्हणून काय करत्या लहानपणी त्याच्या नळण्याला दुधाची बाटली लावत्या आणि एकदा का त्याच्या नळण्याला बाटलीची सव लागली म्हातारपणापर्यंतची बाटली सुटत नाही पण दुर्दैव आमच्या महाराष्ट्राचं या बाटलीमुळे कोणी म्हाताराच होत नाही त्याला मधल्या मध्येच ही तिकिटी लागते भाऊ अरे बाळाला आईचं दूध म्हणजे पहिलं लसीकरण राहतं दादा तुला काही घ्यायचं का भाऊ नाही मला काही पाहिजे तुला काही घ्यायचं का दाजी तुम्हाला काही घ्यायचं का काय बाई तू तर तोंडे आता लोक मी मोठल्या गावाला गेले असते मौसम तर इकडं झाला असता ए रे घे सारी बनी के मैना गाड़ी बहुत बनी गे सारी बनी के